JEE मेन 2023 इनडिफाइनेट इंटिग्रेशन PY काय दिले बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन 3 प्लस 4x स्क्वेअर रूट ऑफ 3 माइनस 4x स्क्वेअर. एफ ऑफ 0 दिलेला आहे बघा. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 बाय अल्फा बीटा इंटू टॅन इनवर्स अल्फा बाय बीटा. अल्फा बीटा पॉझिटिव्ह आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड करायचं आहे. काय करता येईल बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन dx रूट मध्ये बघा 4 मायनस 3x स्क्वेअर आहे ना. एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर काय राहील बघा. 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन आणि ह्या पहिल्या ब्रॅकेट मधून पण एक्स स्क्वेअर कॉमन घ्या. 3 बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर रूट मधून एक्स स्क्वेअर बाहेर आल्यानंतर एक्स राहील. रूट ऑफ 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 राहील. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू dx एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट 3 बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 रूट ऑफ 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3. बघा कळालं का. एक्स स्क्वेअर कॉमन घेतला ब्रॅकेट मधून आणि आता तुम्ही सबस्टिट्यूशन काय ठेवू शकता बघा की रूट ऑफ 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू टी ठेवा. दोन्ही बाजूला स्क्वेअर केल्यावर काय होईल बघा. 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू टी स्क्वेअर. 4 बाय एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 4 इंटू मायनस 2 बाय एक्स क्यूब. 3 चा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू डी टी. 2 कॅन्सल आउट करा. आपल्याला किती पाहिजे बघा. dx बाय एक्स क्यूब पाहिजे. दॅट इज 1 बाय एक्स क्यूब. इथं dt बाय dx करा. dx 1 बाय एक्स क्यूब इंटू dx इज इक्वल टू टी बाय मायनस 4 इंटू डी टी झालं बघा. बघा बरोबर आहे का. therefore f of x is equal to integration dx by x cube that is minus t by 4 into dt 1 by. आता बघा 3 बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे ना. याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळते बघा. 4 बाय एक्स स्क्वेअर. हा बघा 4 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 3 आहे. तुम्हाला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळणार बघा. 4 बाय टी स्क्वेअर प्लस 3 मिळेल का बघा. करेक्ट. ती एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं पुट करा. काय राहणार बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मीन्स किती आहे बघा. 4 बाय टी स्क्वेअर प्लस 3 प्लस 4 आणि हे रूट मध्ये जे 4 बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 आहे त्याला आपण व्हॅल्यू ठेवली टी. रिमेनिंग पार्ट झाला बघा मायनस टी बाय 4 इंटू डी टी. टी टी कॅन्सल होऊन जाईल. पुढे काय राहील बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हे टी स्क्वेअर प्लस 3 ला मल्टिप्लाय होईल. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन काय झाले बघा
की 3 इंटू टी स्क्वेअर प्लस 3, 3 इंटू टी स्क्वेअर प्लस 3 डिवायडिंग बाय 4 अँड प्लस 4. बघा हे प्लस 4. ओके. आणि -1/4 कॉन्स्टंट आहे इंटू डी टी. टी तर कॅन्सल आउट झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप बघा. इंटिग्रेशन 1/3t², 3 3 जा 9 प्लस 4 इंटू 4 16 झालं, म्हणजे 25/4 इंटू -1/4 इंटू डी टी. 4 4 कॅन्सल होईल. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन ऑफ 3t² प्लस 25 इंटू डी टी. आणि मायनस साईन एक द्यायचा राहिला, तो मायनस साईन द्या. बघा बरोबर आहे का? ओके. आता इंटिग्रेशन तुम्हाला या ठिकाणी जे यूज करायचं आहे बघा, ते 1/x² प्लस a² dx फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं पहिल्यांदा जो 3 कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. 1/t² प्लस 25/3 इंटू डी टी. That is fx is equal to -1/3 1 integration of t² plus 5/√3² into dt. फॉर्म्युला यूज करूया. f of x is equal to -1/3 1/a 5/√3 into tan inverse x upon a 5/√3 plus c. Therefore f of x is equal to एक √3 कट होईल बघा, -5√3 tan inverse of √3/5 इंटू टी. आणि टी ला व्हॅल्यू आपण काय ठेवले बघा, रूट मध्ये 4/x² - 3. ती परत आहे तशी तिथे पुट करा. रूट ऑफ 4/x² - 3 प्लस सी. हा आपला आता आला एफ ऑफ एक्स. आता परत काय करायचं बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, f0 इज इक्वल टू 0 दिले, म्हणजे सी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करता येईल. पुट x इज इक्वल टू 0 पुट करूया. 0 पुट केल्यावर काय राहील बघा, f ऑफ 0 इज इक्वल टू -1/5√3 tan इनवर्स ऑफ √3/5 इंटू ब्रॅकेट मध्ये हे जे एक्सच्या ठिकाणी आपल्याला जे 0 पुट करायचं आहे बघा, 1/0 दॅट इज ही व्हॅल्यू तुमची इन्फिनिटी होऊन जाईल. एक्स ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण ना, तर 4/0 किती होणार बघा, इन्फिनिटी होऊन जाईल ना. बरोबर आहे का बघा. ठीक आहे. म्हणजे हे इन्फिनिटी झाल्यामुळे टोटल ही व्हॅल्यू इन्फिनिटीच होईल बघा. ही जी व्हॅल्यू आहे ना टोटल ब्रॅकेट मधली व्हॅल्यू जी आहे ती इन्फिनिटीच होऊन जाईल का बघा. अँड प्लस सी आहे. एफ ऑफ 0 दिलेला आहे आपल्याला, 0 इज इक्वल टू -1/5√3 आणि टॅन इनवर्स इन्फिनिटी तुमची व्हॅल्यू π/2 होईल प्लस सी. इथं बघा हे 5/3 मला वाटतं इथं 15 होईल. हे 15 झालं. हे सी ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल बघा, π/30√3. निगेटिव्ह इकडे आलं, लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह होऊन जाईल. ही व्हॅल्यू आपली मिळाली बघा सी.
सी व्हॅल्यू झाली तुमची π/30√3. ओके. आता परत आपल्याला पुट करायचं बघा एक्सच्या ठिकाणी 1. जो आपल्याला एफ ऑफ एक्स मिळालाय ना, इक्वेशन नंबर 1 म्हणा, त्याच्यामध्ये परत आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवा. काय मिळेल बघा. पुट x इज इक्वल टू 1 in equation number 1. f of 1 is equal to minus 1/15√3 tan inverse of √3/5 इंटू ब्रॅकेट मध्ये 4/x² - 3 आहे. एक्सची व्हॅल्यू जर 1 इथं पुट केली आपण तर ते 4, एक्सची व्हॅल्यू 1, 4/1 4 - 3 1 होईल ना. बरं, म्हणजे हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल. आणि प्लस सी जो आहे तो सी ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा, π/30√3. ठीक आहे. आता दिलेल्या क्वेश्चन मध्ये बघा 1/α β टॅन इनवर्स ऑफ α/β आहे बघा. म्हणजे इथे बघा सिम्प्लिफिकेशन अजून तुम्ही काय कॉमन काय करता येईल का बघा. मला वाटतंय 1/√3 एक कॉमन येईल, 30 आहे, 15 आहे, 15 एक कॉमन होऊन जाईल. म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहील किती बघा, मायनस टॅन इनवर्स √3/5 प्लस बाय आहे तसं राहील. 15 कॉमन घेतलेलं आहे, √3 कॉमन घेतलेलं आहे, 2 राहील का बघा. ओके. म्हणजे हेच तुम्ही असं लिहू शकताय का बघा, की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक प्रॉपर्टी काय बघा, की टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. दॅट इज 1/15√3 and π/2 minus tan inverse x, that is cot inverse x √3/5. पण आपल्याला जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे बघा, तो एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1/α β टॅन इनवर्स ऑफ α/β दिलाय. म्हणजे इथं टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. 1/15√3 टॅन इनवर्स ऑफ 5/√3 झालं. दॅट इज α/β पाहिजे इथं. म्हणजे तुम्हाला इथं आणि अल्फा बाय किती आहे बघा, बीटा आहे का बघा. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते काय दिले बघा, α/β टॅन इनवर्स ऑफ α/β दिलेलं आहे ना. करून बघा ते किती आन्सर येईल. सिम्प्लिफिकेशन सगळं बरोबर आहे का बघा. आले का बघा आन्सर सगळं करेक्ट. सर तिथं 15√3 आहे, तिथं 5√3 आहे आणि सी ची व्हॅल्यू पण बदलत्या. हे 5√3 आहे का, एक √3 कट हा केलं तुम्ही काय. ते कॅन्सल
हा कॅन्सल आणि करून परत सी ची लिहिले. व्हॅल्यू पण चेंज सी ची व्हॅल्यू चेंज होणार काय? इथे किती येणार मग? होईल. ही व्हॅल्यू पाय फाईव्ह बाय रूट 10√3. हे 5√3 बरोबर आहे ना? एक √3 कट झाला. ही व्हॅल्यू पण 5√3 येईल. 5√3 आलं ना, बरोबर? पाय बाय किती येणार? 10√3 येणार. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू पण किती राहणार आता बघा. सगळीच व्हॅल्यू बदलेल ना माझ्या मते, बरोबर ना? होय सगळंच चेंज होते. ठीक आहे, हे कॅन्सल करा. काय राहणार जर परत चेक करा. एफ ऑफ एक्स जो झाला तुमचा तो -1/5√3 इक्वेशन नंबर 1 बिकम्स -1/5√3 tan इनवर्स ऑफ √3/5. बरोबर लिहितो का बघा? √4/x² - 3 प्लस सी. सी ची व्हॅल्यू π/10√3. ती पण इथे लिहून टाकू ना. π/10√3. ओके, आता पुट x इज इक्वल टू 1 पुट करूया. x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू 1 पुट केला तर f ऑफ 1 -1/5√3 tan इनवर्स √3/5. x ची व्हॅल्यू 1 पुट केला तर ती 1 राहील ना, प्लस π/10√3. कॉमन किती येईल बघा त्यातून? 1/5√3 मायनस tan इनवर्स ऑफ √3/5 प्लस π/2. 1/5√3 π/2 minus tan inverse x, that is cot inverse x, cot inverse √3/5 1/5√3 ते tan इनवर्स मध्ये कन्वर्ट केलं तर 5/√3 राहणार का बघा. म्हणजे अल्फा तुम्हाला मिळेल 5, बीटा मिळेल √3 आणि फायनली फाइंड काय करायला लावले बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 25 प्लस 3, आन्सर इज 28. हे फायनल आन्सर झालं, करेक्ट. ठीक आहे, कळालं का कसं सोडवायचं? काय केलं आपण? अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये आहे ना, एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0 to infinity 6 upon e raised to 3x plus 6 e raised to 2x plus 11 e raised to x plus 6. ठीक आहे, एक तर पहिल्यांदा बघा, हे तुम्ही असं लिहू शकता, 0 to infinity 6 upon e raised to x cube 6 into e raised to x square 11 e raised to x plus 6 dx. ठीक आहे, लेट आता अजून काय करतो बघा, e raised to x जे आहे ना ते x कन्सिडर केलं तुम्ही तर x क्यूब प्लस 6x² 11x प्लस 6 क्युबिक इक्वेशन होईल का बघा. आणि या क्युबिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. सिंथेटिक मध्ये फॅक्टर पाडू शकता. x इज इक्वल टू 1 घेतला तर हा फॅक्टर पडेल पहिल्यांदा, म्हणजे x इज इक्वल टू 1 1 6 11 6. फॅक्टराइज करा, हे 1 आहे तसं लिहिणार 1. हे किती राहणार बघा, 5 सबट्रॅक्शन होते, परत 5 इंटू 1 5, 11 मायनस 5 6 6 6 मायनस 0, रिमाइंडर झाला 0. दॅट इज x इज इक्वल टू 1. हा फर्स्ट फॅक्टर आहे, हा क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट करून घ्या, x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0.
आता ह्याचे फॅक्टर पडला तर तुमचे x+2 x+3 बरोबर का बघा. करेक्ट. म्हणजे तुम्ही आता इथं काय करू शकताय बघा, की जो डिनॉमिनेटर आहे ना तुमचा, त्या डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही जे तुमचे फॅक्टर्स येतील हेच कन्वर्ट तुम्ही 0 to इन्फिनिटी 6 e raised to x plus 1 e raised to x plus 2 e raised to x plus 3 केला तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन एवढं होऊन जाईल. करेक्ट. ओके. आता बघा याच्या पुढे काय करणार तुम्ही आता. डिनॉमिनेटर मध्ये 3 ब्रॅकेट आहेत ना आपल्याला, तर मी इथं सबस्टिट्यूशन e रेस टू एक्स ला टी केलं आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल बघा, e रेस टू एक्स dx इज इक्वल टू dt होईल. बरोबर आहे का बघा. आता इथं डेरिव्हेटिव्ह काढून डायरेक्ट सोडवायला गेला तर हा डेरिव्हेटिव्ह इथं ऍडजस्ट होत नाही. मग परत तुम्ही दुसऱ्या मेथडने परत सोडवायला जर गेला, आपल्याला हे डिनॉमिनेटर मधले जे इंटू ब्रॅकेट आहेत ते फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन जर आपण ट्राय करायला गेलो, मी लेट इथं e रेस टू एक्स जे आहे ना ते m कन्सिडर करतो. म्हणजे हे काय होणार बघा, 6/m+1 m+2 m+3. आणि ही जी केस आहे पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथडप्रमाणे डिनॉमिनेटर आहे का दॅट इज 1/m+1 करूया, a/m+1 करूया. ह्याच्यासाठी एक फॅक्टर आहे तो b/m+2 प्लस c/m+3 करूया. ठीक आहे बघा ऍडजस्टमेंट. आता राईट साईडचा एलसीएम तर घेणार म्हणजे हा डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे. दॅट इज 6 इज इक्वल टू a इंटू m+2 m+3 प्लस b इंटू m+1 m+3 प्लस c इंटू m+1 m+2 येईल का बघा. आपल्याला ए बी सी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू फाइंड करायचे, कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुट करायचे. एक एक डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू त्याचे क्रिटिकल पॉईंट्स आहेत ते पुट करूया. पुट m इज इक्वल टू -1 पुट केलं तर काय राहणार बघा, 6 इज इक्वल टू -1 जर पुट केला तर ही व्हॅल्यू 1 2 -1 -1 0 होऊन जाईल. दॅट इज a इज इक्वल टू 3 मिळेल. सेकंड व्हॅल्यू पुट करूया, m ची व्हॅल्यू -2 याच इक्वेशन मध्ये. 6 इज इक्वल टू पहिला ब्रॅकेट 0 होईल, थर्ड म्हणजे फर्स्ट टर्म 0 थर्ड टर्म पण 0. b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इथे -1 + 1 b बिकम्स -6. सिमिलर अनेक व्हॅल्यू पुट करूया म्हणजे c ची व्हॅल्यू पण मिळून जाईल. m ची व्हॅल्यू -3 पुट करा तर हे 6 इज इक्वल टू -3 पुट केला तर फर्स्ट टर्म 0 झाली, सेकंड टर्म पण 0 झाली. लास्ट टर्म मध्ये काय मिळते बघा, -2 -1 -3 + 1 -2 -1 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. c इज इक्वल टू 3 मिळालं. आता आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे हाच जो पार्ट आहे तो तुम्ही कसा लिहू शकता बघा, इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी 6 कॉन्स्टंट बाहेर आलं बघा, a/m+1 दॅट इज 3/m ची व्हॅल्यू जी आहे ती e⁻x+1 आहे. b ची व्हॅल्यू आहे -6/e⁻x+2. c आहे e⁻x, c 3 आहे
एम ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स प्लस 3 झालं. ब्रॅकेट कम्प्लीट येणार dx. ओके. आता इंटिग्रेशन आपल्याला हे सॉल्व्ह करायचं बघा. आता हे इंटिग्रेशन इंडिव्हिज्युअल जर बघितलं तुम्ही 3 परत तुम्ही कॉमन पण घेऊ शकता इथून ना. सगळ्या व्हॅल्यू बरोबर आहेत का बघा, चेक करा. सिक्स घ्यायची काही गरज नाही ऍक्च्युली, तिथं 6 घेऊनच सॉल्व्ह केलं ना आपण. इथं 6 घेतलेलं आहे ना. इथं जे आहे ते आपण 6 घेतलेलं आहे, त्यामुळे ह्या इंटिग्रेशन मध्ये 6 घ्यायची काही गरज नाही. हे डायरेक्ट सॉल्व्ह करू शकताय तुम्ही आता. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना डिनॉमिनेटर मध्ये ई रेस टू एक्स प्लस 1 आहे. इथे ई रेस टू एक्स कॉमन घ्या. पूर्ण ब्रॅकेट मधून या डिनॉमिनेटर मधून ई रेस टू एक्स जर कॉमन घेतलं, थोडक्यात ई रेस टू मायनस एक्स ने मल्टिप्लाय करा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला. काय राहणार बघा, 3 ई रेस टू मायनस एक्स 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स, कारण ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू मायनस एक्स 1 होईल. परत 6 ई रेस टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस 2 ई रेस टू मायनस एक्स प्लस 3 ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 3 ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट dx. बघा बरोबर का? ठीक आहे. आता तुम्हाला जो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मध्ये बघा की एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स हा जो फॉर्म्युला आहे तो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी आहे. तो इथं ऑपरेट करूया का बघा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बघा, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला, ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू एक्स पाहिजे. इथं मायनसचे ऍडजस्टमेंट करावं लागेल का बघा. मायनसचे ऍडजस्टमेंट करूया. ठीक आहे. बघा आता मी एकतर सेपरेट पूर्ण इंटिग्रेशन देतो पहिल्यांदा. 3 इंटू 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स. इथे बघा -6 आहे, ई रेस टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस 2 ई रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी अँड प्लस 3 ई रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन लिमिट आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे 1 प्लस 3 ई रेस टू मायनस एक्स. बघा आता इथला डेरिव्हेटिव्ह ते ऍडजस्टमेंट व्हायसाठी मायनसनी मल्टिप्लाय करा. मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन ई रेस टू 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स. इथे बघा याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -2 ई रेस टू मायनस एक्स. इथे ऍडजस्टमेंट तुम्हाला काय करावं लागणार बघा, 6 पैकी -2 ई रेस टू मायनस एक्स घ्या 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन 1 प्लस 2 ई रेस टू मायनस एक्स dx. आता -6 आहे, तुम्हाला 6 पैकी तुम्ही -2 केलंय, इथे बघा बाहेर -3 घ्या. मायनस मायनस प्लस 6 होऊन जाईल, निगेटिव्ह साईन आहे तसं राहिलं. इथल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा आता 0 टू इन्फिनिटी निगेटिव्ह सक्त साईन ऍडजस्ट करावं लागेल का बघा, कारण याचा जो डेरिव्हेटिव्ह तुमचा येणार आहे 3 ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -3 ई रेस टू मायनस एक्स येणार आहे ना, त्यामुळे फक्त हे मायनस साईन ऍडजस्ट करायचं. तर हे केल्यानंतर तुमचे एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स हा जो फॉर्म्युला आहे ना तो इथं प्रत्येक ठिकाणी ऍडजस्टमेंट होऊन जाईल. तर हे -3 इंटू लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी लिमिट द्या, मायनस मायनस हे +3 झालं. इथं पण काय येणार बघा, लॉग ऑफ 1 प्लस 2 ई रेस टू मायनस एक्स, याला लिमिट येणार 0 टू इन्फिनिटी. मायनस हे पण काय येणार बघा, लॉग ऑफ 1 प्लस 3 रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी.
ओके, सॉल्व करताय का बघा सगळेजण. आता अप्पर लिमिट पुट करूया. ई टेंडिंग्स टू मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू किती येणार? 0. ठीक आहे, म्हणजे अप्पर लिमिट जर तेव्हा इथं पुट कराल, तेव्हा इथं इन्फिनिटी पुट कराल ते 0 होणार, आणि लॉग वन पण परत 0 येणार. मायनस लोअर लिमिट पुट करा, एनी रेस टू 0 व्हॅल्यू 1 होणार, म्हणजे ते 1 प्लस 1 व्हॅल्यू 2 झाली, प्लस 3 इंटू अप्पर लिमिट पुट केला 1, मायनस लोअर लिमिट पुट केला, ही व्हॅल्यू ई रेस टू 0 1 होईल, म्हणजे 3 राहणार, लॉग ऑफ 3 राहणार इथं. ही पहिली व्हॅल्यू किती आली बघा, लॉग ऑफ, इथं इन्फिनिटी पुट केला तर हे लॉग वन तुमचं मला वाटते 0च राहील ना. इथं इन्फिनिटी पुट केल्यानंतर लॉग वन राहिलं 0, मायनस लोअर व्हॅल्यू पुट केला लॉग 3 येणार, मायनस इथे व्हॅल्यू पुट करा इन्फिनिटी 0 झालं, लॉग वन 0, लोअर व्हॅल्यू पुट केला लॉग 4 येईल. ठीक आहे, बघा बरोबर आहे का सगळ्यांचं? आता मायनस साईन दिला तर हे 3 लॉग 2 झालं, मायनस 3 लॉग 3 झालं, आणि प्लस लॉग 4 येईल का बघा. ओके, हे लॉग 4 आहे ना, हे लॉग 4 कसं लिहू शकताय तुम्ही? 3 लॉग 2 मायनस 3 लॉग 3 प्लस 4, दॅट इज 2 स्क्वेअर, 2 पुढे येईल, 2 लॉग 2 झालं, आणि 2 लॉग 2 प्लस 3 लॉग 2, 5 लॉग 2 मायनस 3 लॉग 3. log 2 raised to 5 log 3 raised to 3, that is log of 2 raised to 5 किती येणार बघा, 32, 3 raised to 3 येणार 27. हे झालं तुमचा आन्सर. परत रिजॉईन व्हा, लगेच झालं तर लगेच व्हा, नाहीतर एक 5-10 मिनिटांनंतर जॉईन करता येईल तुम्हाला. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? बघा बरोबर आहे का? नेक्स्ट क्वेश्चन काय दिले बघा, रूट ऑफ एक्स प्लस 7 अपॉन एक्स दिले, आय ऑफ एक्स ची व्हॅल्यू. परत तुम्हाला जे दिलेलं आहे ते आय ऑफ 9 व्हॅल्यू दिलेली आहे, 12 प्लस 7 लॉग 7. आय ऑफ 1 ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामध्ये इन टर्म्स ऑफ अल्फा तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आता जे स्क्वेअर रूट मध्ये आहे ना, त्या स्क्वेअर रूटला जाता दिले बघा, एक्स प्लस 7/x अशी व्हॅल्यू दिली ती इंटिग्रेशन मध्ये, त्यालाच पूर्ण तुम्ही सबस्टिट्यूशन ठेवलात, रूट ऑफ एक्स प्लस 7/x इज इक्वल टू टीच ठेवा डायरेक्ट. स्क्वेअर केला तर एक्स प्लस 7/x इज इक्वल टू टी स्क्वेअर होईल, सेपरेट केला तर 1 प्लस 7/x इज इक्वल टू टी स्क्वेअर झालं. डेरिव्हेटिव्ह काढला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 7/x स्क्वेअर 2t इंटू डी टी बाय डी एक्स. आता एक्झॅक्ट dx ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, तर dx इज इक्वल टू 2t एक्स स्क्वेअर ह्या बाजूला घेतला डिवाइड बाय 7 इंटू डी टी झाला. आता तुम्हाला इथं लागणार व्हॅल्यू एक्स स्क्वेअर काढायला. बघा सगळं बरोबर आहे का? सिम्प्लिफिकेशन. तुम्हाला एक्स स्क्वेअरची एक व्हॅल्यू लागणार ना, त्याच्यावरून तुम्ही 1 मायनस टी स्क्वेअर इज इक्वल टू 7/x करा, देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळणार बघा, 7/1 मायनस टी स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू तुम्ही यात, जे एक्स ची व्हॅल्यू आहे ना ती पुट करू शकता बघा, 2t/7, आणि एक्स चे एक्स स्क्वेअर आहे ना, म्हणजे इथे किती होईल बघा, 49/1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डी टी. हे काय होईल बघा, 7 7 जा 49 होईल, आणि dx तुम्हाला जो मिळेल तो 14
एक मायनस साईन राहिले ना बघा, मायनस साईन एक राहिले बघा. -14t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टी. एवढा dx मिळाला का बघा. ठीक आहे. आय ऑफ एक्स काय राहील बघा आता. आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन रूट ऑफ टी, आणि जो dx आहे तो dx तुम्हाला किती मिळाला बघा, -14t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टी. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14t स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस टी स्क्वेअर करा किंवा टी स्क्वेअर -1 करा, कसंही चालेल इथं. -14t स्क्वेअर टी स्क्वेअर -1 स्क्वेअर करा इंटू डी टी. बघा बरोबर आहे का. ठीक आहे. बघा मी परत रिपीट लिहितो बघा नेक्स्ट पेजवर. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14 कॉन्स्टंट बाहेर घ्या, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर -1 स्क्वेअर इंटू डी टी. टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर -1 ब्रॅकेट स्क्वेअर डी टी. ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14 इंटू इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय, याचं एक्सपान्शन करा. टी स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे t⁴ होईल -2t स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी. करेक्ट. टी स्क्वेअरला तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये घेऊ शकता. आता आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14 इंटू 1 बाय टी स्क्वेअरला डिनॉमिनेटर मध्ये घेतला तर हे टी स्क्वेअर -2 प्लस 1 बाय टी स्क्वेअर इंटू डी टी. करेक्ट आहे का बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14 इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी स्क्वेअर -2 इंटू डी टी. करेक्ट आहे का बघा इथपर्यंत. मला वाटतं ही लेंदी प्रोसेस येणार. आता तुम्ही इथं टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी स्क्वेअर आहे, इथं तुम्हाला परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागणार बघा, आणि ऍडजस्टमेंट करावं लागणार. आय ऑफ एक्स इज इक्वल टू -14 इंटू परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर करून करणार का बघा. कसं सॉल्व्ह करता येईल बघा जरा इथे इंटिग्रेशन. सगळ्या स्टेप्स बरोबर आहेत का बघा. लेंदी होईल ना मेथड, ही मेथड लेंदी होईल का बघा. कारण पूर्ण रूट मध्ये जे आहे ना त्यालाच आपण टी ठेवलाय, स्क्वेअरिंग करून डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. दुसऱ्या मेथडने काय सोडवता येईल का बघा बघू जरा. म्हणजे इथे एक्स आहे, इथं पण एक्स आहे. एक्स ला काय ठेवता येईल का बघा बघू. हे स्क्वेअर रूट आहे ना पूर्णपणे, हे येईल करता, पण ही मेथड जी आहे ती फारच लेंदी होईल असं मला वाटतं. दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह होते का बघा. एक्स लाच काय सबस्टिट्यूशन ठेवता येईल का बघा.
म्हणून सगळंच ते सॉल्व्ह होईल. बघा मी परत एकदा आय ऑफ एक्स लिहितो. रूट ऑफ एक्स प्लस 7/x आहे. एक्स ला टी स्क्वेअर जर पुट केला तर काय होईल बघा. dx ची व्हॅल्यू काय राहणार, 2t इंटू dt राहिली. आय ऑफ एक्स काय येईल बघा, इंटिग्रेशन रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 अपॉन एक्स ची व्हॅल्यू टी स्क्वेअर आणि dx ची व्हॅल्यू 2t dt आहे का बघा. हे टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बाहेर टी होईल, टी टी कट होऊन जाईल ना हे. ओके, म्हणजे आय ऑफ एक्स इज इक्वल टू 2 बाहेर येईल, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 इंटू डी टी राहील का बघा. हे सिंपल पडेल का बघा एक्झाम्पल. अशा पद्धतीने सॉल्व्ह केल्यावर बरं पडेल का बघा. दॅट इज आय ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस रूट 7 चा स्क्वेअर इंटू डी टी होईल. आणि इथे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स हा फॉर्म्युला यूज करता येईल. x/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथे यूज केला तर बरं होईल ना. तो 2 इंटू ब्रॅकेटमध्ये t/2 रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ टी प्लस रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 प्लस सी. तर फायनली तुम्हाला आय ऑफ एक्स काय मिळेल बघा, 2 ने मल्टिप्लाय करा, टी इंटू रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 प्लस 2 कॅन्सल होईल, 7 इंटू लॉग ऑफ टी प्लस रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 7 प्लस सी. दिस इज आय ऑफ एक्स. आय ऑफ एक्स म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथं परत टी ची व्हॅल्यू पुट केलात तर टी ची व्हॅल्यू काय बघा आता, रूट एक्स होईल ना. हे रूट एक्स होईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 7 लॉग ऑफ टी व्हॅल्यू रूट एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये टी स्क्वेअर एक्स प्लस 7 प्लस सी. हे काय झालं बघा, आय ऑफ एक्स आला. आता तुम्हाला व्हॅल्यू काय दिली बघा, आय ऑफ 9 व्हॅल्यू दिलेली आहे, 12 प्लस 7 लॉग 7. तर एक्स ची व्हॅल्यू यामध्ये 9 पुट करूया, एक्स इज इक्वल टू 9. तर आय ऑफ 9 होईल, रूट 9 व्हॅल्यू 3 होईल. हे बघा 9 प्लस 7 16 म्हणजे हे 4 राहील, प्लस 7 लॉग ऑफ रूट एक्स म्हणजे परत 3 झालं आणि हे 4 झालं प्लस सी. ही व्हॅल्यू राहणार 7 प्लस 7 लॉग 7 प्लस सी. आय ऑफ 9 किती आहे बघा, 12 प्लस 7 लॉग 7, 12 प्लस 7 लॉग 7 इज इक्वल टू 7 प्लस 7 लॉग 7 प्लस सी. 7 लॉग 7 कॅन्सल झालं आणि सरळ सी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 5. ती व्हॅल्यू तिथं पुट करा, म्हणजे फायनली तुम्हाला मिळेल आय ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स प्लस 7 लॉग ऑफ रूट एक्स प्लस 7 प्लस 5. आय ऑफ एक्स. आता कुठली व्हॅल्यू काढायची आहे बघा, आय ऑफ 1. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा. एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केला तर आय ऑफ 1 इन टर्म्स ऑफ तुम्हाला इथं अल्फा दिलेला आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये बघा एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करतो. एक्स ची व्हॅल्यू जर 1 पुट केला तर काय मिळणार बघा, पुट एक्स इज इक्वल टू 1. पुट एक्स इज इक्वल टू 1. आय ऑफ 1 इज इक्वल टू, हे 1 होईल, हे रूट 8 होईल बघा, 7 लॉग ऑफ हे 1 प्लस किती राहणार बघा, रूट 8 प्लस 5. आता अल्फा किती आला बघा, 5 प्लस रूट 8 होईल आणि अल्फा रेज टू काय फाइंड करायचं तुम्हाला, 4 काढायचं आहे. हे बरोबर आहे का बघा जरा. हा कॉन्स्टंट ना. तर सी ची व्हॅल्यू 0 येत्या. काय ते चुकतं आय इथं, ऑफ 9 मध्ये 4 3 जा
12 पाहिजे तर 7 लिहिले. हा, इथं 12 पाहिजे का? म्हणजे ही व्हॅल्यू किती राहणार? हे 12 झालं, ही व्हॅल्यू 12 झाली. सी ची व्हॅल्यू किती येणार? 0. सी व्हॅल्यू 0 झाली, हे व्हॅनिश झालं. बर, बाकीच बरोबर आहे का? सी व्हॅल्यू 0 झाली, हे बरोबर आहे का आता? बरोबर आहे बाकीचं. हा, ठीक आहे. आय ऑफ 1 मिळाला तुम्हाला. अल्फा रेज टू 4च ना. अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला थोडक्यात √8 मिळाली बघा. √8 आहे. अल्फा रेज टू 4, √8, 8 ची पॉवर 1/2 रेज टू 4, 8 चा स्क्वेअर येईल, आन्सर 64 येईल का बघा. कळलं का बघा? मागच्या मेथडपेक्षा ही मेथड बरी आहे. ठीक आहे, चला कळालं का सगळ्यांना? सिम्प्लिफिकेशन नंतर बघून घ्या, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो बघा. काय दिले बघा आता? एक्स अल्फा बीटा गॅमा डेल्टा बिलॉंग्स टू नॅचरल नंबर दिलेले आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स बाय ई रेज टू 2x प्लस ई बाय एक्स रेज टू 2x ब्रॅकेट कम्प्लीट लॉग एक्स. व्हॅल्यू तुम्हाला आन्सर ऑलरेडी दिलेलं आहे. थोडक्यात फाइंड काय करायचं बघा तुम्हाला? अल्फा बीटा गॅमा डेल्टा. ओके, तर मी इथं आता हा एक पॅटर्न बऱ्यापैकी सारखं रिपीट विचारतात बघा. सबस्टिट्यूशन ठेवूया आपण. पुट एक्स बाय ई रेज टू 2x व्हॅल्यू टी ठेवूया. बरोबर, आता हे फंक्शन रेज टू फंक्शन आहे म्हटल्यानंतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जमणार नाही, लॉग घ्यायला पाहिजे. लॉग घेतला तर 2x पुढे येईल, लॉग ऑफ एक्स बाय ई इज इक्वल टू लॉग टी झालं. ओके, log x by e that is log x minus log e that is 1 is equal to log t झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार बघा? u 2x log x डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस ln x minus 1 2x डेरिव्हेटिव्ह 2 is equal to log t चा डेरिव्हेटिव्ह 1 by t into dt by dx. x x कॅन्सल होईल बघा. किती राहिलं बघा? 2 प्लस 2 ने मल्टिप्लाय केला तर 2 लॉग एक्स मायनस 2 इज इक्वल टू 1 बाय टी डी टी बाय डी एक्स. प्लस मायनस 2 कॅन्सल झालं. आणि आपल्याला इथे रिक्वायर्ड किती आहे बघा आता? एल एक्स डी एक्स पाहिजे ना. म्हणजे तुम्ही इथे काय लिहू शकताय बघा? देअर फोर एल एक्स डी एक्स इज इक्वल टू एल एक्स डी एक्स इज इक्वल टू एल एक्स इथला 2 घेतला, डिनॉमिनेटर मध्ये 2 राहिला, इथं ऑलरेडी टी आहे ना, इंटू डी टी. 1/2t इंटू डी टी दॅट इज एल एन एक्स डी एक्स झालं. म्हणजे आता एक्झाम्पल काय होईल बघा? हे एक्स बाय ई रेस टू 2x ला आपण टी ठेवलेलं आहे, हे टी झालं, आणि ही त्याची व्हॅल्यूची रेसिप्रोकल व्हॅल्यू आहे, म्हणजेच तुमचं काय होणार बघा? ते 1 बाय टी ब्रॅकेट कम्प्लीट, आणि लॉग एक्स डी एक्स ची व्हॅल्यू झालेली आहे तुमची 1/2 इंटू डी टी. 1/2 कॉन्स्टंट बाहेर घ्या, 1/t ने मल्टिप्लाय केला तर टी टी कॅन्सल होईल, आणि 1/t स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डी टी. 1/2 1चं इंटिग्रेशन घेतला तर टी राहणार, टी रेस टू -2 टी रेस टू -1 बाय -1 प्लस सी. 1/2 इंटू ब्रॅकेट टी, टी किती आहे बघा? एक्स बाय ई रेस टू 2x, हे मायनस प्लस मायनस मायनस होईल, टी रेस टू -1 that is e by x raised to 2x plus c झालं. 1/2 ने मल्टिप्लाय करा, 1/2 x by e raised to 2x minus 1/2 e by x raised to 2x plus c. आता कम्पेअर करा, अल्फा बीटा तुम्हाला मिळून जाईल, आणि फायनली तुम्हाला अल्फा बीटा गॅमा डेल्टा फाइंड केल्यानंतर ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची. समजलं का बघा क्वेश्चन?
ठीक आहे. ते कम्पेअर करून तुम्ही व्हॅल्यू फाइंड करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ई रेस टू आय ऑफ एक्स दिलेला आहे. परत सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. आय ऑफ एक्स ई पॉवर साइन स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट कॉस 2x साइन 2x दिले बघा. ठीक आहे. आता सबस्टिट्यूशन तर आपल्याला साइन स्क्वेअर एक्सलाच टी ठेवलं पाहिजे. साइन स्क्वेअर 2x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x येणार. हे सर्व एक काम करा की ह्या ब्रॅकेट मधून आहे ना साइन 2x कॉमन घ्या. आय ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स साइन 2x कॉमन घ्या. काय राहिलं बघा ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन साइन 2x ब्रॅकेट कम्प्लीट dx. नेक्स्ट आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स मायनस साइन 2x म्हणजे काय राहणार आहे बघा 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट साइन 2x dx. साइन एक्स कॅन्सल करा बघा बरोबर का. ठीक आहे. म्हणजे आय ऑफ एक्स जो राहील बघा तो ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कॉस एक्स मायनस 1/2 कॉस एक्स इंटू साइन 2x dx. ओके. आता जे सबस्टिट्यूशन ठेवायचं आहे ते आपण सबस्टिट्यूशन ठेवूया. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह काढला तर 2 साइन एक्स कॉस एक्स dx इज इक्वल टू dt that is sin 2x dx इज इक्वल टू dt राहील. आय ऑफ एक्स काय राहणार बघा आय ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. तर इथे किती आहे बघा कॉस एक्स आहे ना. आता कॉस एक्स जे आहे बघा ती व्हॅल्यू तुम्हाला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे. कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस किती येणार बघा साइन स्क्वेअर एक्स. देअरफॉर कॉस एक्स इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे कॉस एक्स ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टी लिहायची असेल तर ती ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहाल बघा रूट ऑफ 1 मायनस टी मायनस 1/2 इंटू रूट ऑफ 1 मायनस टी इंटू रिमेनिंग जो पार्ट आहे तो dt झाला. आता आपल्याला ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स हा फॉर्म्युला माहित आहे. ओके. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी पाहिजे तर एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ टी जी व्हॅल्यू आहे ती रूट मध्ये 1 मायनस टी होणार. आणि जर डेरिव्हेटिव्ह काढला तर एफ डॅश टी 1/2 रूट ऑफ 1 मायनस टी आणि 1 मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह -1 आहे. म्हणजे हा एफ ऑफ टी झाला हा एफ डॅश टी झाला. दॅट इज आय ऑफ एक्स हे जे आन्सर आहे ई रेस टू टी इंटू e raised to t into f of x that is root of 1 minus t plus c. मग t म्हणजे काय दिलेलं आपण कन्सिडर केलं बघा e raised to sin square x रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स होणार प्लस सी झाला. आता आपण आय ऑफ एक्स फाइंड केला तर त्यानंतर जे दिलेलं आहे आपल्याला आय ऑफ 0 1 दिलाय. पुट एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करूया. आय ऑफ 0 ई रेस टू 0 व्हॅल्यू 1 होईल कॉस 0 1 होणार प्लस सी राहणार. आय ऑफ 0 व्हॅल्यू 1 दॅट इज सी इज इक्वल टू येणार 0. काय मिळून जाईल बघा तुम्हाला आय ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. दिस इज आय ऑफ एक्स. आणि फायनली आपल्याला काढायचं आहे आय ऑफ π/3. एक्स ची व्हॅल्यू π/3 पुट करा आन्सर मिळून जाईल. ओके. कळालं का सगळ्यांना काय केलं ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू 1 प्लस एक्स ई रेस टू एक्स हा ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय. आणि इफ लिमिट
एक्स टेंडिंग्स टू इन्फायनाइट आय ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. ठीक आहे. आता हे कसं सॉल्व्ह करता येईल बघा. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना बघा, हे ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन तर काय आपल्याला करता येणार नाही. म्हणजे जे सबस्टिट्यूशन आहे ते आपण ब्रॅकेटला सबस्टिट्यूशन ठेवून टाकूया. 1 प्लस एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह काढला, एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. दॅट इज एक्स प्लस 1 इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. बघा बरोबर आहे का? ठीक आहे. आता इथं बघा, न्युमरेटर मध्ये जर तुमचा भाग आलेला आहे एक्स प्लस 1 इंटू डी एक्स, म्हणजे तुम्हाला इथं एक्स प्लस 1 इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी बाय ई रेस टू एक्स आलं. आता ह्या ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यावरून पुट करता येईल बघा. एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी मायनस 1 आहे. ठीक आहे. सिम्प्लिफाय करून आपल्याला इन टर्म्स ऑफ सगळं टी लिहायचं आहे ना. बरं, पहिल्यांदा एक तर आय ऑफ एक्स काय राहतोय तो बघा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 डी एक्स ची व्हॅल्यू डी टी बाय ई रेस टू एक्स आहे, अपॉन एक्स इंटू 1 प्लस एक्स ई रेस टू एक्सला टी ठेवले, दॅट इज टीचा स्क्वेअर झाला. आणि हे एक्स इंटू ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला टी मायनस 1 लिहिता येईल. दॅट इज तुमचा आय ऑफ एक्स काय होईल बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर एक्स ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली, टी मायनस 1 डी टी. ठीक आहे. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे की हे पार्शियल फ्रॅक्शन तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे हे इंटिग्रेशन आता तुम्हाला बाय पार्शियल फ्रॅक्शन 1 बाय टी स्क्वेअर टी मायनस 1 इज इक्वल टू, हे रिपीटेड आहे बघा, 2 टाइम्स रिपीटेड आहे, ए बाय टी प्लस बी बाय टी स्क्वेअर लिहायचं. त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट आहे, तो सी बाय टी मायनस 1 आहे. ओके. तर हे 1 इज इक्वल टू, एलसीएम घ्या, ए इंटू टी स्क्वेअर टी आहे, टी ने मल्टिप्लाय करा, टी मायनस 1 ने मल्टिप्लाय करा, बी इंटू टी स्क्वेअर आहे टी मायनस 1 प्लस सी इंटू टी स्क्वेअर. आता एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण टी ची व्हॅल्यू 0 पुट करू शकतोय. टी ची व्हॅल्यू 0 पुट केला तर ए 1 इज इक्वल टू, लेफ्ट साइडला 1 आहे ना, 1 इज इक्वल टू हे 0 होईल, हे 0 होईल, तर हे बी इंटू 0 मायनस 1 दॅट इज बी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -1. ओके. परत अनेक कॉन्स्टंट ठेवला पाहिजे, टी इज इक्वल टू 1. टी ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काय राहणार बघा, हे 0 झालं, हे 0 झालं, ए 0 झाला, बी 0 झाला, इथं सी बिकम्स 1 मिळाला. अनेक व्हॅल्यू काढायला पाहिजे तुम्हाला ना. बी मिळाला, सी मिळाला, ए फाइंड करायचा आहे. टी ची व्हॅल्यू कोणतीही पुट करा. समजा मी -1 ठेवली, तर -1 ठेवला तर लेफ्टला 1 राहिलं, हे काय राहणार बघा, -a -2. इथं मायनस पुट केला तर -2b, अँड इथं टी ची व्हॅल्यू -1 म्हणजे +c झालं. 1 इज इक्वल टू 2a, बी ची व्हॅल्यू -1 म्हणजे +2 झालं, सी ची व्हॅल्यू 1 झाली. 1 1 तर कट झालं, ए बिकम्स -1. ए बी सी सगळ्या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. या इक्वेशन मध्ये पुट करून ह्याचं इंटिग्रेशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय होईल बघा, आय ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए बाय टी, ए मीन्स -1, -1 बाय टी, बी बाय टी स्क्वेअर, -1 बाय टी स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1 बाय टी प्लस 1, ब्रॅकेट कम्प्लीट, टी टी. आय ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस लॉग टी, टी पावर -1 बाय -1 प्लस लॉग ऑफ टी प्लस 1 प्लस सी. Therefore, I of x is equal to log t plus 1 minus log t, log of t plus 1 by t, minus minus plus 1 by t plus c. आणि t ची व्हॅल्यू जी होती ती, t ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1 प्लस एक्स ई रेस टू एक्स. ती परत तिथं पुट करा. I of x is equal to 1 प्लस एक्स ई रेस टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय, परत t आहे, इथं सिंपल काम करू शकताय तुम्ही. हे सेपरेट केलं तर इथं काय मिळणार आहे बघा, हे लॉग ऑफ 1 प्लस 1 बाय टी.
प्लस 1/t प्लस सी, आणि आता मग टी ची व्हॅल्यू मी पुट करतो. टी ची व्हॅल्यू आहे तुमची किती? 1 + x e⁻x, 1 + x e⁻x प्लस 1/1 + x e⁻x प्लस, दिस इज आय ऑफ एक्स. ओके. आता त्या आय ऑफ एक्स ला सी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला लिमिट एक्स टेंडिंग टू इन्फिनिटी आय ऑफ एक्स आहे. हे जे आय ऑफ एक्स काढले आपण, त्याला लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी घ्या. लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी आय ऑफ एक्स. बघा पुढे काय येणार आता. लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी 1 + 1/1 + x e⁻x. जॉईन झाले का बघा सगळे? लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी 1/1 + x e⁻x प्लस सी. आय ऑफ एक्स व्हॅल्यू किती दिली बघा? 0 दिले ना. आय ऑफ लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी आय ऑफ एक्स 0 दिले, म्हणजे लेफ्ट साइड झाली 0. एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी तर पुट केला, तर हे 1/∞ 0 होईल बघा. 1 + 0 झालं. इथं पण किती राहणार बघा? 1/1 + 0 प्लस सी. सी ची व्हॅल्यू किती येणार बघा? 0 इज इक्वल टू 1 + 1 + c. c becomes -2. बरोबर आहे का बघा सिम्प्लिफिकेशन सगळं? सी ची व्हॅल्यू करेक्ट आहे का चेक करा. लॉग ऑफ t + 1, टी ची व्हॅल्यू किती होती बघा? 1 + x e⁻x. टी ची व्हॅल्यू किती आहे? 1 + x e⁻x. 1 + x e⁻x ही टी ची व्हॅल्यू आहे. त्या अगोदरचं सिम्प्लिफिकेशन बघा. इथे मला वाटते हा जो शेवटचा फ्रॅक्शन होता ना, तो c/t-1 आहे बघा. तुम्ही काय लिहिलंय बघा? t+1 लिहिलंय ना. इथे थोडं चेंज करा, हे चेंज करा. इथं काय राहील बघा? चेंज केला तर काय होणार बघा? इथं t-1 आहे, हे t-1 होणार. t-1/t, 1 - 1/t, ही राहणार किती व्हॅल्यू? 1 - 1/t. बघा बरोबर आहे का आता? t-1 होतं ना, हे t-1 आहे, मी ते चुकून t+1 घेतलं होतं. टी ची व्हॅल्यू पुट केली. आता इथं काय राहिले बघा? हे मायनस, आता ही व्हॅल्यू पण, सी ची व्हॅल्यू पण चेंज होईल. सी किती येणार बघा? इतर व्हॅल्यू 0 दिले, एक्स टेंडिंग टू इन्फिनिटी पुट केलं, तर हे 1 - 0 झालं, प्लस काय झालं बघा? हे log 1 राहील ना, किती राहणार व्हॅल्यू? 0. इथं किती येणार व्हॅल्यू? ही इन्फिनिटी पुट केल्यानंतर हे पण 0 होईल ना, प्लस सी. दॅट इज सी ची व्हॅल्यू किती मिळाली? 0. सी 0 मिळाला बघा.
C0 मिळाल्यामुळं तुम्हाला आय ऑफ एक्स मिळून जाईल. तर C0 झाला, हे व्हॅनिश झालं. फायनली तुम्हाला फाइंड काय करायचं बघा, आय ऑफ 1. एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू शकते. काय राहणार बघा, आय ऑफ 1 इज इक्वल टू ln ऑफ 1 मायनस एक्सची व्हॅल्यू 1 पुट करताय, तर हे 1 प्लस ई राहणार, प्लस 1/1 प्लस ई होणार. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवताय. आय ऑफ 1 इज इक्वल टू लॉग ऑफ, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 1 प्लस ई मायनस 1 अपॉन 1 प्लस ई अपॉन 1 प्लस 1 बाय ई. प्लस मायनस 1 कॅन्सल होईल, आणि तर राहिले किती बघा, ते त्याबद्दल सिम्प्लिफिकेशन करून बघा किती येतात. लॉग ई वाय राहणार ना, म्हणजे लॉग ई मायनस लॉग ऑफ 1 प्लस ई प्लस 1/1 प्लस ई झालं. लॉग ई व्हॅल्यू 1, तर 1 प्लस 1/1 प्लस ई मायनस लॉग ऑफ 1 प्लस ई. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 प्लस ई प्लस 1, दॅट इज ते 1 प्लस 2 प्लस ई डिवायडेड बाय 1 प्लस ई मायनस ऑफ लॉग ऑफ 1 प्लस ई. ही व्हॅल्यू झाली आय ऑफ 1. आता कुठं आन्सर आहे बघा, आणि त्याप्रमाणे ते लिहून टाका. मला वाटते ऑप्शन नंबर ए ला येईल बघा, करेक्ट. बघा बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, आय ऑफ एक्स दिलाय परत, एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस, मला वाटते ते सेक स्क्वेअर एक्स असेल, सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स अपॉन एक्स टॅन एक्स प्लस 1 चा स्क्वेअर दिलाय बघा, बरोबर. आता जर सबस्टिट्यूशन तुम्ही एक्स टॅन एक्स प्लस 1 ला जर टी ठेवलं, डेरिव्हेटिव्ह काढला, तर एक्स सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस टॅन एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला, इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स येईल, बरोबर. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे, हा तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला कुणाचा, एक्स टॅन एक्स प्लस 1 चा, इंटू त्याला परत एक्स स्क्वेअर आहे, त्याची ऍडजस्टमेंट काही इथं होणार नाही. तुम्ही यू इंटू व्ही फॉर्म्युला बसू ठेवू शकता का बघा, तिथं यू इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, म्हणजे काय येणार बघा, आय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू व्ही टर्म काय करूया, ज्याचं इंटिग्रेशन येत आहे, एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय एक्स टॅन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स अपॉन एक्स टॅन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे तुम्हाला यू चा, दॅट इज एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. आय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता बघा, याला सबस्टिट्यूशन तुम्ही टी ठेवणार आहे, म्हणजे काय होणार बघा, ते 1/t स्क्वेअर झालं, आणि राहिलेला रिमेनिंग पार्ट तुमचा काय जाणार आहे बघा, एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी राहणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पार्ट तुमचा राहणार आहे डी टी, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन हे काय राहणार बघा, 1/t स्क्वेअर इंटू डी टी, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह राहणार आहे 2x dx. आय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन काढलं t⁻1/-1, परत तेच सेम इंटिग्रेशन आहे 2x dx आहे तसं लिहा. आय ऑफ एक्स इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर मायनस t⁻1 डिनॉमिनेटर मध्ये गेल्यानंतर मायनस झाले, हे मायनस मायनस प्लस 1/t इंटू 2x dx. आता टी ची जी व्हॅल्यू आहे ना, टी ची व्हॅल्यू परत आहे तशी पुट करा. टी ऍक्च्युली ह्यातला जो टी होता, तो टी म्हणजे तुमचा एक्स टॅन एक्स आहे ना, तर एक्स स्क्वेअर मायनस टी ची व्हॅल्यू पुट करूया, एक्स टॅन एक्स प्लस 1, टी ची व्हॅल्यू पुट केली, प्लस
टू बाहेर घ्या, इथला न्युमरेटर मधला एक्स लिहा आणि डिनॉमिनेटर मध्ये टी म्हणजे एक्स टॅन एक्स प्लस 1 इंटू डीएक्स. इथपर्यंत बरोबर आहे का बघा. ओके. आता परत आपल्याला हे इंटिग्रेशन सोडवायला पाहिजे बघा. हे पहिलं इंटिग्रेशन सुटलेलं आहे, आता हे इंटिग्रेशन सोडवायला पाहिजे. आता हे इंटिग्रेशन कसं सोडवणार बघा, ते मी सेपरेट I1 कन्सिडर करतो. ही जी व्हॅल्यू आहे ना, त्याला लेट समजा आपण कन्सिडर केलं I1 इंटिग्रेशन सोडवूया. तर I1 इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स टॅन एक्स प्लस 1 एक्स टॅन एक्स प्लस 1 dx. आता हे इंटिग्रेशन सोडवताना बघा, टॅन एक्स आपण साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊया. एक्स अपॉन हे एक्स साइन एक्स बाय कॉस एक्स प्लस 1 dx. I1 इज इक्वल टू एक्स, इथला एक्स साइन डिनॉमिनेटर मध्ये बघा, एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स वर न्युमरेटरला मल्टिप्लाय झाला dx ला. आता काय करता येईल बघा, आता कसं सोडवता येईल बघा. जर आपण बघा इथं बघा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये जो आहे ना, एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स ला जर टी ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह काढला, तर एक्स साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, साइन एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस साइन एक्स इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. प्लस मायनस साइन एक्स कॅन्सल होईल, एक्स कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. तर I1 काय येईल बघा, एक्स कॉस एक्स डी एक्स म्हणजे डी टी झालं आणि डिनॉमिनेटर मध्ये तर टी ठेवले पूर्ण. तर हे आन्सर येणार बघा लॉग टी प्लस सी. तर टी ची व्हॅल्यू किती आहे बघा, एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स. दिस इज I1. हा झाला I1. आपण IX सोडवतोय, IX परत रिटर्न काय येणार बघा, I ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स टॅन एक्स प्लस 1 प्लस 2 टाइम्स होता ना, तर हे प्लस 2 टाइम्स ऑफ I1 किती आला बघा, लॉग ऑफ एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ I ऑफ एक्स. बरोबर का बघा. आता अजून तुम्हाला गिवन दिले बघा, I ऑफ झिरो व्हॅल्यू झिरो दिलेली आहे, ही व्हॅल्यू गिवन आहे म्हणजे परत पुट एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट करा. तर हे I ऑफ झिरो व्हॅल्यू लेफ्ट साइडला झिरो राहणार, एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केला तर टॅन झिरो झिरो प्लस 1 झालं, प्लस 2 टाइम्स ऑफ लॉग ऑफ एक्स झिरो झाला कॉस झिरो 1 प्लस सी. तर ही व्हॅल्यू झिरो चालली, हे झिरो प्लस 2 टाइम्स ऑफ लॉग 1 परत झिरोच येणार प्लस सी, दॅट इज सी बिकम झिरो. सी झिरो झाला आणि फायनली तुम्हाला काढायचं आहे I ऑफ पाय बाय 4. सी झिरो झाला म्हणजे सी व्हॅनिश झाला, इथं I ऑफ पाय बाय 4 एक्स पाय बाय 4 पुट करा आणि सॉल्व्ह करून बघा, आन्सर येऊन जाईल. पाय बाय 4 दॅट इज एक्स स्क्वेअर मीन्स पाय स्क्वेअर बाय 16, टॅन पाय बाय 4 1, एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 4 प्लस 1 प्लस 2 टाइम्स ऑफ लॉग ऑफ एक्स ची व्हॅल्यू परत आपण पुट करणार इथं पाय बाय 4 साइन पाय बाय 4 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2. सी तर झिरोच आहे, हे सॉल्व्ह करून बघा. मायनस पाय स्क्वेअर बाय 16, इथं काय येणार बघा, एलसीएम 4 आहे तो न्युमरेटर मध्ये जाईल, पाय प्लस 4 प्लस 2 टाइम्स ऑफ लॉग ऑफ 1 बाय रूट 2 कॉमन येईल तुमचं, 1 बाय रूट 2 कॉमन घ्या, काय राहणार बघा, पाय बाय 4 प्लस 1. हे काय आलं बघा, 4 4 जा 16 दॅट इज मायनस पाय स्क्वेअर बाय 4 इंटू पाय प्लस 4 प्लस, इथं सिम्प्लिफाय केल्यावर काय होईल बघा, हे लॉग ऑफ 1 बाय रूट 2 पाय बाय 4 पाय प्लस 4 करू शकता इथं सुद्धा, पाय प्लस 4 बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर करा, तर मायनस पाय स्क्वेअर बाय
4 इंटू 5+4 प्लस हे स्क्वेअर केला तर हे सिम्प्लिफाय करून बघा किती राहणार. लॉग ऑफ √2 चा स्क्वेअर तुमचा येणार 2, बरोबर ना. आणि 4 चा स्क्वेअर येणार 16, तर 16 इंटू 2 तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 2. आणि परत राहणार आहे 5+4 ब्रॅकेट स्क्वेअर. एवढा आन्सर येऊन जाईल. ही व्हॅल्यू निघाली तुमची आय ऑफ π/4. बघा बरोबर आहे का. ठीक आहे. सेम पॅटर्नचे एक्झाम्पल्स आहे. पॅटर्न समजून घ्या तोपर्यंत, ते नंतर बघूया. आता हे लास्ट एक एक्झाम्पल बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x/x² + 1 x² + 3 आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय लिहिता येईल बघा. x² ची व्हॅल्यू टी पुट करा, डेरिव्हेटिव्ह काढला तर 2x dx इज इक्वल टू dt, x dx इज इक्वल टू dt/2. ठीक आहे. तर हा एफ ऑफ एक्स काय होईल बघा. एक 2x dx ची ऍडजस्टमेंट मला वाटते डायरेक्टच आहे इथं, आणि न्युमरेटर मध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे 2x dx म्हणजे dt झालं, आणि हे 1/t+1 t+3 झालं का बघा. पार्शियल फ्रॅक्शन तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना हे. इंटिग्रेशन ऑफ 1/t+1 मायनस ऑफ 1/t+3. न्युमरेटर मध्ये 1 पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार बघा. t+3 मायनस ऑफ t-1. टी कट झालं, 2 ची ऍडजस्टमेंट करा, हाफ ऍडजस्टमेंट करून घ्या. तर हे हाफ ऑफ राहणार किती बघा. लॉग ऑफ t+1 मायनस लॉग ऑफ t+3 प्लस c, that is f of x is equal to half of log of t+1/t+3 plus c. f of x झाला. आता तुम्हाला देताना काय दिले बघा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही दिलेली आहे ना गिवन. ठीक आहे. म्हणजे हे जे मी अशा पद्धतीने सोडवलेलं आहे इथं डायरेक्टच तुम्ही हे जे मी ऍडजस्टमेंट इथं केलेली आहे बघा, ही ऍडजस्टमेंट लॉगच्या रूल नुसार केलेली आहे. ती काय न करता डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चाललं असतं. हा तुमचा एफ ऑफ एक्स आला का बघा. बघा ते मागच्या एक्झाम्पल नंतर सॉल्व्ह करा, पहिला हे बघून घ्या. पार्शियल फ्रॅक्शनने केलेली स्टेप बरोबर आहेत का बघा. टी ची व्हॅल्यू जी होती ती x² आहे तशी पुट करा परत. हाफ ऑफ लॉग ऑफ x² + 1 मायनस लॉग ऑफ x² + 3 प्लस c. आता कम्पॅरेटिव्ह बघा, इथं 5 पाहिजे ना तुम्हाला, म्हणजे इथं पुट x ची व्हॅल्यू सरळ तुम्ही काय पुट करू शकता. 2 पुट करा. बघा 2 पुट केला तर येईल का बघा. 2 पुट करून बघा. 2 चा स्क्वेअर 4 + 1 5 होणार, पण इथं 2 चा स्क्वेअर 4 + 3 किती येणार बघा. 6 येणार ना. ती व्हॅल्यू तुमची 7 यायला लागली, म्हणजे तसा आन्सर तुमचं येणार नाही. सबट्युशन x इज इक्वल टू 2 पुट करून चालणार नाही. समजा x ची व्हॅल्यू 3 पुट केला तर हा 3 चा स्क्वेअर तुमचा बघा 9 + 1 10 झालं. हे 9 + 3 12 झालं. 10/12 म्हणजे 5/6 होईल. हे तुमचा आन्सर येऊ शकते का बघा. x ची व्हॅल्यू सर्व तुम्ही काय पुट करा. 3 पुट करा. 3 पुट केला तर काय होणार बघा. हाफ ऑफ लॉग ऑफ 3 इथं पुट केला तर हे 10 होईल. हे लॉग ऑफ 9 + 3 12 होईल. प्लस व्हॅल्यू किती आहे बघा 6, बरोबर. आणि एफ ऑफ एक्स ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, तो इथं कम्प्युट करा. एफ ऑफ एक्स किती आहे बघा. हाफ ऑफ लॉग ऑफ 5/6 मी लिहितो तात्पुरतं इथं जागा नसल्यामुळे. हे हाफ ऑफ लॉग ऑफ 5/6 आणि हे हाफ ऑफ लॉग ऑफ 10/12 म्हणजे 5/6 प्लस सी झालं. सगळ्याच टर्म कॅन्सल झाल्या, सी बिकम 0 झाला. सी 0 झाला इथं, हा सी व्हॅनिश झाला, म्हणजे तुमचा रिक्वायर्ड हा एफ ऑफ एक्स झाला. आणि एक्स ची व्हॅल्यू पुट परत 4 पुट करायचे आहे, तर तुम्हाला फायनली एफ ऑफ 4 मिळून जाईल. हाफ ऑफ लॉग ऑफ 16 + 1 तुमचं 17 झालं,
हे 4 चा स्क्वेअर 16 + 3 19 म्हणजे तुम्हाला मिळून गेलं बघा लॉग 90. ठीक आहे. कळालं का बघा हे? एक्सची व्हॅल्यू 3 काय पुट केली बघा, जेणेकरून हे लॉग ऑफ 5/6 आहे ना लेफ्ट साईडचं, ते कॅन्सल व्हायला पाहिजे ना. त्या पद्धतीने एक्सची व्हॅल्यू तुम्ही पुट करून बघा. 1 जर पुट केलं तर काही येणार नाही, 2 पुट करून बघितलं पण रेशो तो मॅच होत नाही लेफ्ट साईडचा, म्हणून एक्सची व्हॅल्यू 3 पुट केलं, रेशो मॅच झाला, लॉग ऑफ 5/6 कॅन्सल झालं, सी ची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळते. समजलं का बघा? ठीक आहे. हे एक्झाम्पल तेवढं ट्राय करून बघा, सॉल्व्ह होते का सिम्प्लिफिकेशन. इथंपर्यंत करेक्ट आहे, कोणाला सुटला असेल तर ते सांगा. बाकी सगळे एक्झाम्पल समजले का बघा? तुमचे डाऊट आहेत ना ते पाठवा, मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचे डाऊट डिस्कस करतो सगळे. व्हॉट्सअपला मला डाऊट पाठवा. आरशनचे डाऊट आले, पुढच्या लेक्चर मध्ये डाऊट सांगतो सगळे. अमुक तुझे पण डाऊट असतील तर सांग. झालं का बघा? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला ग्रुपवर मेसेज येईल त्यावेळी आहे. डिफारेंट इंटिग्रेशन आपण नेक्स्ट वीक मध्ये घ्यायचं. थोडा वेळ लागेल डिफारेंट इंटिग्रेशनला, एक्झाम्पल खूप आहेत. नेक्स्ट वीक पूर्णपणे डिफारेंट इंटिग्रेशन होईल. त्याच्यानंतर व्हेक्टर लाईन प्लेन. प्लेनचा काय पार्ट नाहीच आहे जेई मीन्सला, वेक्टर्स आणि लाईन 3D. ठीक आहे. हे झालं असेल तर बघा, हे फक्त मग सांगितल्या पद्धतीनं हे फक्त सॉल्व्ह होते का बघा. ठीक आहे, चालेल. मीटिंग एंड करतो बघा मी. लेफ्ट झाला असेल तरी चालेल, हे झाला असेल तर लेफ्ट झाला तरी चालेल.